नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पूनम समर्थ या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, आपण काल बनवलेल्या पापडींपासून आज एक चटपटीत अशी रेसिपी मी घेऊन आलेली आहे। तर इथे मी 1 वाटी दही घेतलेलं आहे, त्यामध्ये साखर आणि चवीनुसार मीठ घालून छान असं फेटून घेतलेलं आहे। त्यानंतर घेतलेले आहे काकडी, बीट, टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। सर्व स्वच्छ धुवून घेतलं। त्यानंतर कांदा घेतलेला आहे। कांदा छान बारीक असा कट करून घ्यायचा आहे आपल्याला। ही रेसिपी खूपच चविष्ट आणि झटपट होणारी आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी अशी ही रेसिपी आहे, जी आपण हॉटेलमध्ये किंवा स्ट्रीटचे जे दुकान असतात त्यामध्ये खूप महाग असे विकत मिळतात। तर बघा, आपण आज घरच्या घरी बनवणार आहोत। तर कांदा छान बारीक कट करून घ्यायचा आहे। तुम्ही इथे चॉपरचा सुद्धा उपयोग करू शकता। त्यानंतर टोमॅटो घेतलेला आहे। टोमॅटो सुद्धा बारीक असा कट करून घ्यायचा आहे। एकदम बारीक आपल्याला कट करून घ्यायचा आहे। टोमॅटोमुळे आपल्या रेसिपीला छान अशी चव येते। कांदा सुद्धा दाताखाली आल्यानंतर खूप छान वाटतं। त्यानंतर बघा, आपला टोमॅटो कट करून झालेला आहे। आता आपण कट करून घेऊया काकडी। तर काकडी कोवडी होती, त्यामुळे मी त्याची साल काढलेली नाही आहे आणि या रेसिपीमध्ये काकडीची साल खूप छान वाटते। तर बघा, काकडी सुद्धा आपल्याला एकदम बारीक अशी कट करून घ्यायची आहे। आणि काकडी चॉपरमध्ये अजिबात कट करू नका, हातानेच जमेल तेवढं बारीक कट करण्याचा प्रयत्न करा। काकडी बारीक कट केल्यामुळे आपली रेसिपी खूप सुंदर दिसते आणि चव तर अप्रतिम येते। आता उन्हाळा सुरू झालेला आहे, सगळ्यांनाच स्ट्रीट स्टाईल काही ना काही खावंसं वाटतं। तर ही झटपट अशी रेसिपी नक्कीच बनवून बघा। आजची आपली रेसिपी खूपच चविष्ट होणार आहे। अगदी घरगुती साहित्यांमध्ये आणि एकदम हेल्दी आणि पौष्टिक होणार आहे। तसेच इथे एक बीट घेतलेला आहे। बीट धुवून घ्यायचा, त्यानंतर छिलून घ्यायचा आहे। शिलल्यानंतर त्याला मी ग्रेट करून घेत आहे, म्हणजेच किसून घेत आहे। तुम्ही बारीक कटसुद्धा करू शकता किंवा चॉपरचा उपयोग करून छान असं एकदम बारीक बीट कट करून घेऊ शकता। ते तुमच्या आवडीनिवडीवर डिपेंड करतं। तर बघा, बीट छान शिलून झालेला आहे। आता आपण ग्रेट करून घेऊया। बीटामध्ये अनेक असे आपल्या आरोग्यास उपयुक्त पोषक तत्व असतात, जे आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगले आहेत। आणि बीट हे प्रत्येकाने खायलाच पाहिजे, पण मुलंच काय, मोठे सुद्धा बीट खायला नाक मुरडतात। पण अशा पद्धतीने केल्यास सगळे आवडीने खातील। तर ही आपण काल बनवलेली टोमॅटोची पापडी आहे। बघा, दुसऱ्या दिवशी सुद्धा किती कडक आहे, छान अशी कुरकुरीत ही पापडी आहे आपली। तर एक प्लेट घेतलेली आहे, त्यामध्ये सगळ्या पापडी टाकून घेतलेल्या आहेत, व्यवस्थित अशा पसरून घेतलेल्या आहेत। आता इथे आपण फेटलेलं दही घालूया। हे गोड दही आहे। तुम्ही इथे हिरवी तिखट चटणी तसेच चिंच आणि गुळाची गोड चटणी सुद्धा वापरू शकता। ते ऑप्शनल आहे, त्यामुळे चव छान येते। पण 2 जीवांसाठी काय एवढा कुटाणा करायचा, म्हणून मी काही केलंच नाही। तरी सुद्धा ही रेसिपी एकदम भन्नाट झाली होती मंडळी। तर आता इथे लाल तिखट घातलेलं आहे चवीनुसार। हे तिखट खूपच जास्त तिखट आहे, त्यामुळे मी कमी घेतलेलं आहे। नंतर धनेपूड घेतलेली आहे, भुना जिरा पावडर घेतलेला आहे। चवीप्रमाणे मीठ पसरून घ्यायचं यावर। त्यानंतर आमचूर पावडर थोडासा पेरून घ्यायचा आहे। चाट मसाल्याचा नक्कीच वापर करा, मी नाही घातलेला आहे। त्यानंतर कांदा घालून घ्यायचा। टोमॅटो सुद्धा छान पेरून घ्यायचा यावर। बघा, किती सुंदर रंग आलेला आहे आपल्या रेसिपीला। आता घालायची काकडी। काकडी सुद्धा मस्त पसरून घ्यायची आहे आणि त्यानंतर ग्रेट केलेला बीट घ्यायचा आहे। आता फक्त मी ही शेव आहे ना बारीक, ती पाणीपुरीवाल्यांकडून विकत आणलेली आहे, नाहीतर सगळं काही घरीच बनवलेलं आहे। एकदम हेल्दी आहे की नाही ही रेसिपी,
आणि शेव जर तुम्हाला फ्रीमध्ये हवी असेल तर मी एक आयडिया सांगते. काय करायचं, पाणीपुरीच्या दुकानमध्ये जायचं आणि शेवपुरी पार्सल आणायची. मग आपल्याला 1 वाटी भरून शेव फ्री मिळेल. त्यात शेवचा वापर करायचा. पण मी विकत आणलेली आहे. बघा, आपली झटपट अशी चाट रेडी झालेली आहे. तुम्ही या रेसिपीला काय नाव द्याल ते कमेंटमध्ये सांगा. आणि ही रेसिपी आवडली असेल तर पूनम्स फूड्स अँड रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मंडळी. मस्त खा, स्वस्त रहा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.